नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे का आता पार्थला अनिशा समजवत असते. जिजू एकदा समजून घ्या ना, तुम्ही नक्की काय म्हणायचंय काव्याला, याचा अर्थ तरी समजून घ्या असं म्हणत ती त्याला समजवत आहे. परंतु पार्थला समजूनच घ्यायचं नाहीये. पार्थ म्हणतो की नाही, आता नाही मी समजून घेऊ शकत. तेव्हा ती मात्र त्याला समजवत असते, एकदा ऐका ना, काव्याला नक्की काय म्हणायचंय, त्याचा अर्थ तरी समजून घ्या असं म्हणत ती त्याची समजूत घालत आहे. परंतु इथे गोष्टी मात्र वेगळ्याच घडलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पार्थ म्हणत असतो की अजिबात नाही, आता मी काही दिवस हे घर सोडून बाहेर जात आहे असं पार्थने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे काव्या त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, आणि सगळेजण पाहू लागतात. तेव्हा मात्र इकडे आता पार्थ म्हणत असतो की मला काहीही कोणाचं ऐकून घ्यायचंच नाहीये. पार्थ तर काव्या पार्थच्या जवळ येते आणि त्याची समजूत घालू लागते. काव्या त्याला म्हणत असते की एकदा ऐका मला काय म्हणायचंय ते. अहो मला सांगा, तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यामध्ये, असं कसं म्हणता तुम्ही? आणि मग ह्या काव्यार्थाला काहीतरी अर्थ आहे ना, म्हणून ते मंगळसूत्र आपण गळ्यात घातलंय ना, असं म्हणत काव्या त्याची समजूत घालत असते. परंतु पार्थ मात्र ऐकायलाच तयार नसतो. पार्थ म्हणत असतो की नाही, जे काही झालेलं आहे ना, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. हे जर तुम्ही काही वेळापूर्वी मला सांगितलं असतं तर मी समजून घेतलं असतं. असं म्हणत पार्थ काव्यालाच बोलत असतो. काव्याला म्हणत असतो की नाही, या कोणत्याही गोष्टीला काहीही अर्थ राहिलेला नाही असं पार्थचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि त्यामुळं तो तशा पद्धतीने काव्यासोबत बोलत असतो. खरं तर या सगळ्या गोष्टी करणारी रम्या आणि वसू बाजूलाच राहिलेल्या आहेत, पण त्रास मात्र या बाकीच्या सगळ्यांना भोगावा लागत असतो. तर इकडे हे सगळं करून सवरून त्या दोघी मात्र नाम्याने रळ्या राहिलेल्या आहेत, आणि या सगळ्याचा त्रास बिचारी काव्या इथे भोगत आहे. काव्या म्हणत असते की अहो असं काय करताय देशमुख, अहो आहे अर्थ, म्हणून तर हे मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घातलेलं आहे ना, जर याला अर्थ नसता तर हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं नसतं असं ती सांगू लागते. तेव्हा पार्थ म्हणतो की बरोबर आहे, कसं आहे, बरोबर आहे, तुमच्या गळ्यात ते मंगळसूत्र आहे ना, मी तुमच्यासाठी बनवलं होतं ना खास, मग काढा ते मंगळसूत्र. तेव्हा मात्र काव्याला धक्का बसतो. काव्या म्हणते काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा पार्थ म्हणतो की हो बरोबर आहे, ते मंगळसूत्र काढा तुम्ही आधी. पार्थ काव्याकडे पाहतो आणि तिला सांगतो की द्या द्या ते हातामध्ये. आता मात्र काव्याला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, हा प्रश्न मात्र काव्याच्या पुढे आहे. कारण तिला कळत नाहीये की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि या पार्थची समजूत कशी घालायची. पार्थ मात्र ऐकायला तयार नसतो. ओरडून तिला बोलत असतो. तिला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता ते मंगळसूत्र काढा आणि माझ्या हातात द्या. तेव्हा काव्या आता विचार करायला लागलेली असते. पार्थ एवढा जोरात ओरडलेला असतो की काव्याला ते मंगळसूत्र काढण्याशिवाय कोणताच ऑप्शन राहत नाही. आणि काव्या मात्र ते मंगळसूत्र काढते आणि पारच्या हातामध्ये देते. जेव्हा पारच्या हातामध्ये ते मंगळसूत्र दिलं जातं तेव्हा पार्थ त्या मंगळसूत्रातलं जे पेंडन आहे ते हातात घेतो आणि त्याचे 2 तुकडे करतो. सगळेजण पाहत असतात हे सगळं काय घडतंय, कारण पार्थला ती गोष्ट एवढी लागलेली आहे की त्याला ते सहनच होत नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे की नाही, काहीही झालं तरीही देशमुख आणि काव्या हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, कारण काव्याच्या बाबतीत हे सगळं वेगळं झालेलं आहे. त्यामुळं काव्याला खरं तर वाईट वाटत असतं. पण इकडे काव्या खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण पार्थ मात्र ऐकायला तयार नसतो. तेव्हा मात्र मागे उभ्या असलेल्या रम्या आणि वसू म्हणतात की ती चिवट आहे, काही अजिबात ऐकत नाहीये, म्हणजे तो किती वेळा सांगतोय तिला आणि तिला ऐकायचंच नाहीये. आणि पार्थने आता त्या काव्यार्थमधलं काव्य आणि थच 2 तुकडे केलेले आहेत आणि ते फेकलेले आहेत आणि तो निघून गेलेला आहे. कारण पार्थने असं ठरवलेलं आहे, काव्याला जर या घरात राहायचं असेल तर ती राहू शकते, परंतु पार्थ मात्र या घरामध्ये राहणार नाही. आता मात्र काव्याला प्रश्न पडलाय. त्याच वेळी इकडे मानिनी काव्याला समजवत असते, काव्या तू तरी शांत हो. पण काव्या ऐकायलाच तयार नाहीये. काव्या पारची समजूत घालत आहे. हे सगळं काव्याने कोणासाठी केले हे मात्र आता ऐकूनच घ्यायचं नसतं. तेवढ्यातच नंदिनी तिथं आलेली असते. तिला जीवा समजवत असतो. बॅग घेऊन ती आली, तिला राहायचं नाहीये आणि जीवाने तिच्यासाठी घेतलेली साडी हे सगळं घेऊन ती आलेली असते. आणि तिने मात्र आता ती साडी टाकली आणि त्याला काडी लावून ती पेटवली आणि म्हणते की हे म्हणजे माझ्या विश्वासाची झालेली राख आहे, माझ्या विश्वासाची झालेली राख अशी झालेली आहे असं म्हणत ती समजूत घालत असते. परंतु या सगळ्या गोष्टींमुळं जे काही घडलेलं आहे ते मात्र खूप भयानक असं असतं. कारण काहीही झालं तरीही हे जे घडलंय हे सगळं रम्या आणि वसूनच केलेलं आहे. आता नंदिनीचा संसार सुद्धा मोडत आहे.
ही गोष्ट लक्षात आलेली असते. म्हणजेच आता नंदिनी जायला निघालेली आहे. नंदिनी ऐकतच नाही आहे. तिला जीवा समजवत आहे, परंतु तिला ऐकूनच घ्यायचं नाही आहे. तिने स्पष्ट केलेलं आहे की बस, मला आता राहायचंच नाही, एवढं क्लिअर तिनं केलेलं आहे. आणि त्याच वेळेस इकडे काव्या म्हणत असते की काका काकू मलाही जावं लागेल, मीही जाते, असं आता तिने सांगू लागते. तेव्हा मात्र काव्या जेव्हा हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र आता मानिनी म्हणते, अगं काव्या तू ऐक, कारण पार्थने सांगितलंय जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्ही बिनधास्त राहा, म्हणजे पार्थ निघून जाणार, तर ही गोष्ट काव्याला नको आहे. म्हणून काव्याने आता देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचवेळी पार्थ आता नंदिनी तर निघून जाते. आता पार्थ येतो आणि पार्थने तर पाण्याची बादली आणलेली असते आणि त्या पाण्याच्या बादली घेऊन तो आलेला आहे. आणि तेव्हा मात्र पार्थ ज्या पद्धतीने ती बादली स्वतःच्या अंगावरून ओतून घेत आहे तेव्हा तो म्हणतो की नात्यावर प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ देशमुख संपला आहे, असं त्याने जाहीर केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. रम्या आणि वसूला खूप आनंद झालेला असतो. त्या दोघीही खूप खुश झालेल्या असतात. त्यांना असं वाटत असतं की फायनली आपल्या मनासारखं झालेलं आहे. आता पार्थने सगळ्यांच्या समोर सांगून टाकलेलं आहे की त्याचं आणि काव्याचं नातं संपलेलं आहे. तर जीवा त्या जळलेल्या साडीकडे, त्या आगीकडे पाहतो आणि तिथे म्हणतो की काही झालं तरी चकाचक बाई, ह्या राखेतून पुन्हा आयुष्य निर्माण करायची ताकद माझ्यात आहे आणि ते नवं आयुष्य पुन्हा निर्माण करूया. इकडे काव्यासुद्धा तेच म्हणत असते की देशमुख, एवढं लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही ही काव्या पुन्हा प्रेम करणारे, नात्यावर विश्वास ठेवणारे देशमुख त्यांना मिळवणारच, असं काव्याने सुद्धा ठरवलेलं आहे. आता काव्या पण निघून जाते तेव्हा मात्र खरं तर खूप वाईट वाटलेलं असतं. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्यामुळं मात्र मानिनी आणि विक्रम या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता विश्वासघात झालाय म्हणून हे अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा मात्र हे दोघंही आता पाहतच राहतात. तेव्हा मात्र आता धनंजय नंदिनीला घेऊन घरी आलेला आहे आणि घरी आल्यानंतर धनंजय नंदिनीला सांगत आहे की काळजी करू नकोस, तुझा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर मी तुझ्यासोबत आहे, काहीही झालं तरीही अजिबात काळजी करू नको, असं धनंजयने सांगितले. धनंजय जेव्हा तिला पाणी देत असतो तेव्हा तिच्या हातावर लिहिलेलं जीवांदिनी हे नाव तिला दिसतं तेव्हा तिला त्रास होतो. त्याचबरोबर तिथे फिरायला गेल्यानंतर काव्या तिला घट्ट मिठी मारलेली असते, माझी ताई म्हणून ती आलेली असते, त्या गोष्टी तिला आठवू लागतात. परंतु या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर तिला आता त्रास होऊ लागलेला असतो. म्हणजे काव्याबद्दलही तेवढाच राग तिच्या मनात निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर इकडे जीवाबद्दलही तेवढाच राग तिच्या मनात भरलेला आहे. ती फक्त एकाच गोष्टीचा विचार करत असते की मला का सांगितलं नाही आहे, माझी फसवणूक का केली तुम्ही, म्हणजे मी आत्तापर्यंत सगळ्यांना समजून घेत होते तरीही माझं का ऐकलेलं नाही, एवढंच चाललेलं असतं. इकडे मानिनी आता पार्थच्या रूम बाहेर आलेली आहे आणि पार्थला म्हणत असते की पार्थ दरवाजा उघड, ऐक एकदा बोल, तुझ्या आईच्या कुशीत ये, तुझ्या आईच्या कुशीत तू रड, पण तू दरवाजा उघड, असं म्हणत मानिनी त्याला बोलवत आहे. परंतु तो मात्र ऐकायलाच तयार नाही. तो काही दरवाजा उघडत नसतो. त्याचवेळी आता रम्या तिथं आलेली असते. अगं मामी थांब जरा, मी आहे ना तुझ्यासोबत, काळजी करू नको, असं म्हणत रम्या आता समजूत घालायला आलेली असते आणि ती पार्थला सांगत असते की पार्थ प्लीज दरवाजा उघड, आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत, असं म्हणत ती तिथे आहे. आणि तेव्हा मात्र आता मानिनी रडत असते, मामी हे सगळं काय होऊन बसलंय, अशी ही तिची नाटकं सुरू झालेली असतात. तिला असं वाटत असतं की आपण ही सगळी जी काही नाटकं करत आहोत त्याच्यामुळं खरं तर मामी माझ्या जवळ येईल आणि मामी आणि मी आम्ही दोघी एकत्र आलो की मग मात्र त्या काव्याला या घराच्या बाहेर काढणं खरं तर सोपं जाईल, असं तिला वाटत असतं. म्हणजे आता पार्थच्या आयुष्यातून निघालेली आहे, असंही 3 महिन्यात त्यांचा डिवोर्स होणार आहे, या गोष्टी आता सगळ्यांना समजलेल्या असतात. तर इकडे काव्यासुद्धा नंदिनीच्या जवळ आहे आणि नंदिनीला समजवत आहे. नंदिनीला म्हणत आहे की ताई एकदा ऐकून घे ना गं, अगं तुझ्या डोळ्यात हेच पाणी मला बघायचं नव्हतं, म्हणून तर मी तुला त्याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. अगं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातल्या अश्रूचं कारण मला व्हायचं नव्हतं, असं काव्या तिथे स्पष्टपणे सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवासुद्धा
रडत असतो. तो पण नंदिनीची वाट बघत असतो. पण अचानक घड्याळाची टिकटिक ऐकू येते. त्याला असं कळतं की नंदिनी त्याला मिस करते, कारण त्यांच्या दोघांचं तसं ठरलेलं असतं. पण ॲक्च्युली खरं तर झालेलं असं असतं की काव्याचा हात लागलेला असतो आणि त्यामुळं ते घड्याळ टिकटिक करत असतं. आणि इकडे आता तो खाली येतो आणि आई आणि रम्या दोघीही दरवाजा पार्थ उघडत नाही आहे म्हणून तो तिथं थांबले आहे हे लक्षात येतं. तेव्हा तो म्हणतो, आई काय झाले, बाबा कुठं आहेत? तेव्हा आई सांगू लागते की नाही रे, ते नाही आहेत घरी, ते पिहूला घेऊन दवाखान्यात गेलेले आहेत, कारण पिहूला अचानक ताप भरलेला आहे म्हणून ते पिहूला घेऊन गेलेले आहेत. हे लक्षात आल्यानंतर मात्र आता जीवा तिथे दरवाजा उघडायला जात असतो, तर रम्या त्याला हात पकडते आणि त्याला खेचत बाजूला नेते. तू बाजूला हो, तुझ्यामुळं आणि काव्यामुळं अशी अवस्था झालेली आहे, तू अजिबात जवळसुद्धा यायचं नाही, असं म्हणत तिने आता राहिल्या सायलेला अजून तमाशा करायला सुरुवात करते. का तर तिला खूप काळजी आहे ना, तिला आता कांगावा करायचं आहे की हे सगळं ती चांगल्यासाठी केलेलं आहे, म्हणजे तिचं चांगल्याचंच बघत आहे. म्हणून आता ती जीवाला बोलत असते. जीवा म्हणत असतो, बाजूला सरक तू. पण ती मात्र ऐकायला तयार नसते. तिचं एवढंच असतं की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. आज पार्थची जी अवस्था झालेली आहे ना, त्याला तू जबाबदार आहे. जर पार्थला काही झालं तर या सगळ्याला तू जबाबदार असशील आणि तुला आणि त्या काव्याला मी सोडणार नाही. हे ऐकल्यानंतर हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं मात्र धक्का बसलेला असतो आणि जीवा म्हणत असतो की शांत हो गं, बाजूला हो तू, मला बघू दे आधी, असं म्हणत तो तिला त्याला तिथे समजवायला जात आहे. तेव्हा मात्र रम्या ऐकायलाच तयार नसते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रम्याची ही नाटकं सुरूच असतात. रम्या मात्र वारंवार इकडे जीवाला बोलत आहे, जीवाला धमकावत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की धनंजय आता नंदिनीला सांगत असतो की हे बघ, तुझा जो निर्णय असेल त्या निर्णयात मी तुझ्याबरोबर आहे. त्या काव्याला मी कधीच माफ करणार नाही. आता जोपर्यंत काव्याची आई येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत. एकदा का काव्याची आई आली की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि काय होणार आहे हे आपल्याला पुढे कळणार आहे. म्हणजेच शारदा आली की सगळं क्लिअर होणार आहे. तर इकडे आता रम्या ही पार्थला घेऊन बाहेर गेलेली आहे आणि ती पार्थला विचारत असते की पार्थ काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मात्र पार्थ तिथं आहे आणि पार्थला जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र पार्थ आणि त्याचबरोबर रम्या तिथं आहेत आणि पार्थने एकच प्रश्न रम्याला विचारलेला आहे की तुझं अजूनही माझ्यावरती प्रेम आहे का? आणि आता रम्या मात्र पार्थकडे पाहतच राहते आणि हो म्हणून उत्तर देते. तेव्हा मात्र पार्थ आता रम्याची कशी वाट लावणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.